राज्यातील विविध भटक्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे 100 विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत विजाभज आश्रमशाळेमधील 100 गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये 6 दिवसीय विशेष शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आले। 20 फेब्रुवारी पर्यंत या शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आलं असून सोमवारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यानंतर हे विद्यार्थी विमानाने इस्रोसाठी रवाना झाले। यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक प्रशांत शिर्के, प्रादेशिक उपसंचालक कुशाल गायकवाड, सहाय्यक संचालक प्रदीप संकपाळ आणि CISFचे वरिष्ठ कमांडंट प्रताप पुंडे, आश्रमशाळेचे पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते। या इस्रो भेटीतून विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञानाचे ज्ञान मिळवण्यासह वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा असं आवाहन करत पुढील वर्षी अधिक विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असं प्रतिपादनही मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये बहुजन कल्याण विकास हे डिपार्टमेंट माझ्याकडे आहे आणि माझा प्रयत्न डिपार्टमेंट घेतल्यापासून बहुजन कल्याणमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगला सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि तसंच आम्ही या आश्रमशाळेमध्ये पण या विद्यार्थ्यांना आम्ही एक परीक्षा घेतली। त्या परीक्षेतून 100 विद्यार्थी सगळ्या महाराष्ट्रातून सिलेक्ट केले आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही काल पुण्यातल्या काही सायन्स म्युझियम, सायन्स पार्क दाखवल्या। त्याच पद्धतीने उद्या बंगलोरला त्यांना विमान प्रवासाने घेऊन चाललं आणि त्या विमानाच्या प्रवासामाध्यमातून त्यांना इस्रोमध्ये जाऊन इस्रोचं कामकाज कसं आहे, इस्रोच्या माध्यमातून कशा डेव्हलपमेंट होतात, या सगळ्या या विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळालं पाहिजे, त्यांना बघायला मिळालं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि काय असते, ज्या अत्याधुनिक शहरातल्या शाळा त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेच्या माध्यमातून जायला मिळते, पण या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध नव्हती। ती आमचे OSDF मिस्टर कदम, नानासाहेब कदम यांनी ही संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि आमचे निरासे साहेब आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, या सगळ्यांनी त्या विषयावर माझ्याशी चर्चा केली। मग केलं पाहिजे, अशी संधी दिली पाहिजे, कारण की आम्ही आता आश्रमशाळेमध्ये अनेक ठिकाणी सोलार पॅनल्स लावतो जेणेकरून त्यांना तिकडे चांगली 24 तास वीज उपलब्ध झाली पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांना अभ्यास करायला सुविधा मिळाली पाहिजे। तसंच आम्ही वॉशिंग मशीनही दिले, त्याच्या माध्यमातून तिकडे कपडे मुलांचे, विद्यार्थ्यांचे धुतले गेले पाहिजे, स्वच्छ कपडे त्यांना घालले, भांडी दिली, त्याच्या माध्यमातून हायजेनिक जेवण त्यांना। याच्या मागचा उद्देश एकच आहे की आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की आम्ही कुठेही शिक्षणामध्ये मागे आहोत। आणि ज्या सुविधा सरकार देऊ शकते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे की बहुजन कल्याण विकासाला योग्य मिळेल। त्यांनी आपण बघितलं असेल तर आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून 63 मुलामुलींसाठी हॉस्टेल्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उभे केले, ज्या माध्यमातून ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात येतं। त्याच पद्धतीने आश्रमशाळेमध्ये सगळ्या सुविधा देऊन त्यांचे चांगले हे पुढे या राष्ट्राचे एक उत्कृष्ट नागरिक म्हणून त्यांचं यावं, हीच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची संकल्पना आहे, ती आम्ही आज तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।